नमस्कार. मी ॲडव्होकेट सलोनी घुले, रोटेरियन ॲडव्होकेट सलोनी घुले आपल्या सगळ्यांचं या लाईव्ह सेशनमध्ये, येन बसच्या लाईव्ह सेशनमध्ये स्वागत करत आहे. आपलं सगळ्यांचं स्वागत करत असतानाच येन बजनी, साम टी व्हीनी आणि सकाळनी मला ह्या प्लॅटफॉर्मवरती येऊन आपल्या सगळ्यांची इंटरॅक्ट करण्याची संधी दिली, याबाबतीत मनपूर्वक आभार मानते आणि स्वतःबाबतीत थोडीशी ओळख सांगते आणि पुढे सुरू करते आपल्याशी इंटरॅक्शन करायला. या बाबतीत आज तर मी खूपच एक्साइटेड आहे, कारण की एकतर विषय माझ्या फार आवडीचा आणि मला असं वाटतंय की आजच्या घडीला बऱ्यापैकी रेलेव्हंटसुद्धा आहे. आय होप तुम्ही सगळे ट्यून्ड इन आहात. काही इंटरेस्टिंग गप्पा मारूयात. रोजचं ते कोरोना बाबतीतलं पण स्ट्रेसफुल संभाषणाच्या व्यतिरिक्त आज स्ट्रेस मुक्त होऊया. काय म्हणता? सगळे रेडी आहात? मी रोटेरियन ॲडव्होकेट सलोनी घुले व्यवसायाने मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत असले तरी कर्मसंयोगाने आता मी रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलमध्ये यूथ डायरेक्टरच्या पदवीवरती व रोटरी डिस्ट्रिक्ट 3142मध्ये यूथ ॲव्हेन्यू को चेअर डेझिग्नेट या पदावरती राहून आमचा रोटरीचा सर्व्हिस अबाव सेल्फ या मोटो बाबतीत शिकवण घेत आहे, धडे गिरवत आहे. त्या पलीकडे मी एक आनंदी मुलगी आणि नात आहे. पण हे सगळी भौतिक माहिती माझ्या बाबतीत मी तुम्हाला देत असताना माझी मी स्वतःला ओळख करून घेतलेली जी ओळख आहे ते सिक्रेट आज मी तुमच्या सगळ्यांसमोर शेअर करणार आहे. जेव्हा मी स्वतः अंतर्मुख होऊन बघते तेव्हा मला असे वाटते की मी लॉट्स ऑफ पोएट्री, लिटल बिट ऑफ प्रोज, आय एम फ्लॉवर चाइल्ड. तर ही तुमची फ्लॉवर चाइल्ड आज तुमच्याशी भरपूर गप्पा मारायला आलेली आहे, तर ह्या भावनेनेच खूप प्रफुल्लित झालेली आहे. बाय द वे, आपलं कार्यक्रम सुरू करतानाच मी तुमच्याशी एक खूप घिसापिटा प्रश्न विचारणार आहे, जो प्रश्न सगळ्यांनी जगात खूप वेळा विचारलेला आहे. सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्नही असू शकतो तो, आणि ॲट द सेम टाईम ज्या प्रश्नाला सगळ्यात खोटी उत्तरं मिळालेली आहेत असाही तो प्रश्न. मी तुम्हाला एक छोटीशी आमच्या घुले परिवारातली गोष्ट सांगून झाल्यावर तो प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तुम्ही ट्यून्ड इन आहातच, मी बघतेय काही जण आपल्याला जॉईन करतायत, त्यामुळे आजच्या विषयासाठी सगळेजण गिअर्ड अप असतील. सगळ्या जणांना उत्सुकता असेल आपण काय बोलतोय. आता ही मुलगी येऊन आपल्याला आरोग्याबाबतीत, मानसिक आरोग्याबाबतीत असं काय नवीन सांगणार आहे जे आपल्या शास्त्रात, आपल्या भारतवंशात आत्तापर्यंत डिस्कस झालेलं नाही आहे. तर स्पॉइलर अलर्ट, मी असं काहीच वेगळं सांगणार नाही आहे, पण काही जुन्या गोष्टीच आपल्याला नव्याने माझ्या व्याख्येप्रमाणे तुमच्यासमोर उलगडून सांगणार आहे, ज्यांनी मला तर वैयक्तिक खूप फायदे झाले, कदाचित तुम्हालाही होतील, हो की नाही? तर मग मी सांगतेय तुम्हाला मानसिक आरोग्याशी निगडीत एक छोटीशी आमच्या घरातली ताजीशी अशी गोष्ट. तर आमच्या घरात घुले फॅमिलीमध्ये माझे आणि माझ्या वडिलांचे संवाद तर म्हणजे अगदीच फार सगळ्यांनी ऐकावेत, आणि अगदी म्हणजे वा रे वा, त्यांनी माझी फिरकी घ्यावी आणि मी कुठेतरी फूट इन माउथ सिच्युएशन व्हावी, हे तर कायमचंच असतं. मी कुठेतरी हुशारी मारायला जाणार आणि तेवढ्यातच म्हणजे तोंडावर पडल्यासारखी परिस्थिती होणार. पण झालं एक दिवस नाही, बहुतांश वेळा असं झालं. काय झालं ते आता मी तुम्हाला सांगते. मी कोणताही प्रकल्प घेतला मनात की आपल्याला उत्सुकता असते ना, की आता घरात जाऊन सांगायचं की हां मी आता हे छोटंसं काहीतरी करायला घेते, आणि असं आपली अपेक्षाच असते. आपल्याला असं वाटत असतं कुठून तरी मनात की कोणीतरी आपल्याला म्हणेल, वा छान करतेस ना सलोनी. तर त्याच्यावरती आमचे बाबा काय म्हणणार, वाऱ्याला कोण अडवणार. आणि ही टिप्पणी तर मला बहुतांश वेळा कधी कुचकट, कधी अशी म्हणजे अलिप्त, कधी इर्रेलेव्हेंट अशी ही वाटली. आणि एक दिवस तर ही टिप्पणी अगदी गॉट ऑन माय नर्व्स. मी इतकी चिडचिड झाली माझी, आणि मी तिथेच डायनिंग टेबलवरती अशी हुप्प चेहरा केला आणि त्यांच्याकडे बघून म्हटलं, वाऱ्याला कोण अडवणार म्हणजे काय, वाऱ्याला डोंगर अडवणार.
मी जे वाक्य टाकलं त्याच्यावरती सगळेच जण हसले आणि बाबांनी माझ्याकडे असं मिश्किलपणे हसून बघितलं, मान डोलावली आणि सगळेजण जेवताना हास्यरसात विरघळून गेले. अशी ही आमची घरातली गोष्ट. तर काय झालं त्याच्यातनं हे मला नंतर उलगडलं. आपली दृष्टी असते तसंच आपल्याला जाणवतं. खरं तर बाबा सततच इतकंच म्हणायचे की वाऱ्याला कोण अडवणार. म्हणायचे म्हणजे अजूनही तसंच म्हणतात की मी काही नवीन प्रकल्प घेऊन गेले, किंवा मी आज त्यांना सांगितलं जेवताना की अहो बाबा आज मी फेसबुकवर लाईव्ह आहे, तुम्ही बघणार ना. ते पुन्हा तसंच, वाऱ्याला कोण अडवणार. अरे वाऱ्याला कोण अडवणार काय, येऊन बघा ना मुलगी फेसबुकवर लाईव्ह आहे तर. पण असो, तर ही अशी आमच्या घरातली गंमत. ही आमची चढाओढ कायम चालूच आहे आणि त्यामुळे घरात आनंदरस कायम चालू आहे, टिकून आहे, हे मात्र निश्चित. तर ह्या आनंदरसात आम्ही प्रवाहात वाहत असतो. त्या परिस्थितीत हा आनंदरस कधी कधी कुठच्या माध्यमांमधनं प्रत्येकच जण आम्ही घरातले वाटण्याचा प्रयत्न करत असतो. कधी मित्रपरिवारांची इंटरॅक्शन करताना, कधी काही सर्व्हिस प्रोजेक्ट्स करताना, कधी आपल्या क्लायंटशीही चर्चा करताना. कारण कसं होतं की एखादा क्लायंट समोर येऊन बसतो, त्यांच्या व्यावहारिक व्याप सांगतो, पण त्या व्यावहारिक व्यापातनं त्याला जे आलेलं डिप्रेशन असतं ते आम्हाला कुठेतरी सेन्स होत असतं ना. अरे पण तुम्ही माणूस आहात ना शेवटी, वकिली करायला जरी बसलात तरी. तेव्हा ती माणुसकी जागरूक करून एखादा तो प्रश्न विचारा जो मी आता तुम्हाला विचारणार आहे, आणि जो सगळ्यात घिसापिटा सगळ्यात जास्त वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. आता मला कमेंट बॉक्समध्ये तुमची उत्तरं अपेक्षित आहेत, पण ह्यावेळेस खरी त्या पुढची गोष्ट मी ह्या प्रश्नानंतर तुम्हाला सांगेन. तर तो घिसापिटा प्रश्न जसा बऱ्याच जणांनी गेस केलेला असेल, तो आहे कोणाचा काही गेस? तर तो प्रश्न आहे हाऊ आर यू फीलिंग, तुम्ही कसे आहात. आणि त्याच्यावरती येणारं उत्तर असं असतं, मी छान आहे, उत्तम आहे, चांगलं चालू आहे, मजेत आहे. किती वेळा ही उत्तरं खरी असतात? खरंच मला नवल वाटतं. कारण चेहरा तर काहीतरी वेगळं सांगत असतो आणि तोंडातनं उत्तर मात्र वेगळं येत असतं. पण आज आपल्या या मनमोकळ्या गप्पांमध्ये माझी अशी अपेक्षा आहे, मी तुम्हाला जेव्हा विचारतेय कसे आहात सगळे, मॅनेज करताय का लॉकडाऊनमध्ये, मी अगदी मनापासून तुम्हाला हा प्रश्न विचारतेय. तुम्हीही तुमच्या मनापासून तुम्हाला जे वाटतंय, समाजात काय घडतंय, बाहेर काय घडतंय, ह्या सगळ्या गोष्टींना अलिप्त राहून तुम्हाला कसं आज वाटतंय. तुम्ही म्हणजे आज मला सलोनीला फार आनंद वाटतोय, सलोनीला जेव्हा तुमच्या समोर येऊन बसलीये तिला फार प्रफुल्लित वाटतंय. तसं आज तुम्हाला कसं वाटतंय की तुम्ही आज हे इंटरॅक्शन ऐकताय, किंवा आजच्या दिवसभरांमधनं तुम्हाला कसं वाटतंय. तर मूव्हिंग ऑन विथ माय स्टोरी. तर वाऱ्याला कोण अडवणार हा प्रश्न मात्र माझ्या मनात खिळून राहिला, आणि तो मनात कुठेतरी मी रवंत करत असताना पुढे काय झालं ते ऐका. मी एकदा आमच्या रोटरी क्लबनी आयोजलेल्या रोटरी यूथ लीडरशिप अवॉर्ड्स म्हणजे रायला या कार्यक्रमाला गेलेले. तर तिथे आम्ही सगळे ऑफिस बेरर्स एक ओपन माईकचं सत्र आयोजित करत होतो, किंवा ते ओव्हरसी करत होतो. तेव्हा एक आमच्यातला कॉन्टेस्टंट किंवा पार्टिसिपंट रायलामधला येऊन म्हणाला, ताई मला आहे ना, माझ्या मते जी यूथची व्याख्या आहे, युवाची व्याख्या आहे, ती सांगायची आहे. काही जण सांगतायत आम्हाला मस्त वाटतंय तुमचं बोलताना ऐकून, एकदम आनंदी आहोत असंही उत्तर आलेलं आहे, आणि तुमच्या आनंदात मी सहभागी आहे आणि तो आनंद आपला द्विगुणित व्हावं. तर गोष्ट रायलाची. रायलामध्ये झालं असं, रोटरी यूथ लीडरशिप अवॉर्ड्समध्ये असं झालं की एक मुलगा जो आला म्हणाला, ताई माझी युवा ह्या विषयावरची व्याख्या मी तुम्हाला सांगतो. तर ती व्याख्या ही अशी होती, तो म्हणाला, ताई अगदी सोपं आहे. सोपं कसं? युवा हा शब्द उलटा करा की मिळतो तो वायू. आणि त्यापुढे तो बरंच काही बोलून गेला, पण माझ्या मनात प्रश्न आला तोच जो तुम्ही ओळखलात, वाऱ्याला कोण अडवणार. आणि त्याच्यावरचं मी दिलेलं मला वाटलेलं असं ते चपखल उत्तर म्हणजे डोंगर. मनात अंतर्मुख होऊन मी विचार करायला लागले, अरे खरंच ह्या वायुरूपी यौवनाला आज कोणीतरी डोंगर बनून अडथळा घालत आहे का?
कोणी करप्शनच्या नावाखाली, लॅक ऑफ अपॉर्च्युनिटीजच्या नावाखाली, कोणी हार्टब्रेकच्या नावाखाली, कोणी ओव्हर पॉप्युलेशनच्या नावाखाली, कोणी निसर्गात काहीतरी अघटित घडत आहे ह्या नावाखाली आपल्या या वायुरूपी चेतनेला, यौवनाला कोणी अडथळा घालत आहे का, हा प्रश्न पडतो, हो की नाही? तर मग प्रश्न असा, पण सगळ्यात मनाला पटलेलं उत्तर म्हणजे काय माहितीये का? आपलं मनच कितीतरी वेळा डोंगर बनवून आपल्या त्या वाऱ्याच्या प्रवाहाला अडथळा घालतो. कारण हे करप्शन, हे जे पॉलिटिकल सिच्युएशन, ही जी सोशल सिच्युएशन, ही जी हेल्थ क्रायसिस आत्ता सुरू आहेत, अरे पण मन तर तुमच्या ताब्यात असायला हवं ना, हो की नाही? तेच तर सगळ्यात अवघड आहे. त्यासाठीच तर आज आपल्याकडे रामदास स्वामींसारखे, जे आपल्या शिवरायाला गाईड करणारे मेंटॉर, म्हणजे आजकालच्या हॅशटॅगच्या ट्रेंडिंग भाषेत मेंटॉर ज्यांना आपण म्हणतो, असे ते सद्गुरू रामदास स्वामींनी सुद्धा येऊन सांगितलेलं मनाचे श्लोक. त्या मनाच्या श्लोकांमध्ये रामदास स्वामी स्वतःच्याच मनाला निर्देश करतायत. म्हणजे विचार करा, मेंटल हेल्थ केअरची आपल्याकडे संस्कृती किती जुनी आहे. या जुन्या संस्कृतीला कदाचित कुठेतरी मळभ आलं असेल, कुठेतरी विसर पडला असेल, आणि या डोंगर दऱ्यांमध्ये आपला हा वाऱ्यारूपी जो यौवनाची चेतना आहे ती अडकून बसली असेल, आणि त्यामुळे मंद शीतल वाऱ्याचा जो प्रवाह आहे तो कुठेतरी कुंद झाला असेल असं वाटतं. हा असा प्रश्न करत असताना, हा असा सवाल जवाब करत असताना कोणाशी, तर स्वतःच्याच मनाशी मी करत असताना मला जाणवलं की अरे, आजच्या जगात युवा ही पिढीच हरवून गेली आहे. तुम्ही म्हणाल, अरे असं काय म्हणताय तुम्ही, हो की नाही? पण मला असं वाटतंय की युवा ही पिढीच हरवून गेली आहे. उरलाय तो नुसता वयोगट 18 ते 30 मधला, कधी आफ्रिकन चार्टरप्रमाणे 18 ते 34 मधला, कधी UN नॉर्म्सप्रमाणे 16 ते 25 मधला. वयोगटातही क्लेश की नक्की वयोगट कुठला. अरे मी तर म्हणते, तुम्ही कर्मानी, मनानी, तुमच्या अनुभवानी जे कोण आहेत मनानी तरुण, तेच खरे युवा. हवा का कशाला वयोगट? तर माझं आज सगळ्यांना, मोठ्यांना, थोरांना, लहानांना आणि सगळ्या दर्शकांना प्रेमाचं हे आवाहन आहे की हा जो युवारूपी प्रवाह आपला चालू आहे त्याच्यात पार्टिसिपेट व्हा. बिन तिकीट की बस पकड लो, मुफ्त है भाई, व्हा की पार्टिसिपेट. पण काय ना, हा वायू मात्र चालत राहू द्या. कुठेतरी कुंद ट्विटर हँडल्सवरती रिट्वीट करतोय, कुठेतरी सोशल कंडिशन्स बाबतीत तक्रार करतोय, कुठेतरी कोणाशी तरी सोशिओ पॉलिटिकल बँटरमध्ये अडकतोय. इतकीच कळकळ असेल तर घ्या इलेक्शनचं तिकीट, हो की नाही? उगाच आपला प्रेशियस वेळ ह्या सगळ्या गोष्टींच्या चर्चेत घालवू नका. आणि वेळेपेक्षाही जास्त सगळ्यात महत्त्वाचा रिसोर्स म्हणजे आपलं मन, याच्यात खर्च करू नका, उद्विग्न होऊ नका. कारण की हाच वारा जर कधी कुंद असा होऊन गेला, पूर्ण स्तब्ध होऊन गेला, तर जगाचं काय होईल याचा विचार पडतो. आणि त्याहून पुढे मला प्रश्न जो भेडसावतो तो म्हणजे हा असा, जे आत्ता आपण अनुभवतो आहोत. निसर्गानेच निसर्ग नामाचा एक सायक्लॉन आपल्याला दिला आणि एक वादळ आलं जे वायूला कंट्रोलच ठेवू नाही शकलं. तर हे अशाच प्रकारचं अनकंट्रोलेबल प्रवाह वाऱ्याचा जेव्हा होतो, तेव्हा निर्भयासारखी केस, कधी आपल्या हत्तीला कोणी सफरचंद पाईनॅपलमधनं फटाके भरवतंय का, अजून काचा भरवतंय कुठच्या प्राण्याला, अजून कुठेतरी रेव पार्टी होत आहेत. या सगळ्या गोष्टींचा ध्वनी आपल्याला कर्णबधीर करून जातो आणि आपल्याला ढकलतो एका दरीत. त्या दरीचं नाव आहे, सध्या खूप ट्रेंडिंग आहे ते नाव, आणि मला नवल वाटतं पूर्वी ह्या बाबतीत कधीच कोणी चर्चा का केली नव्हती. त्या दरीचं नाव मी तुम्हाला सांगू? बहुतांश लोकांनी करेक्ट गेसही केलेलं असेल. त्याला आजकाल लोक म्हणतात डिप्रेशन. त्या डिप्रेशन रूपी दरीत आज सगळेजण उड्या टाकतायत स्वतःहून, आणि त्या उड्या टाकता लोकांना ओढूनही घेतायत. कारण की कोणी प्रसन्न काही बोलतच नाही. मग आपल्या
तक्रार करायचीच आणि नावं ठेवायची ह्या भावनेनी आज ते सोपं झालेलं आहे कुठेतरी, की हां मी ह्याला कारणीभूत नाही, यांनी असं केलं म्हणून तसं झालं. लहानपणापासून आपल्याला सवय असते, अरे माझा शर्ट उगाच खराब नाही झाला, त्यांनी माझ्यावर चिखल उडवला. ही चिखल फेकेची आपली जी सवय आहे ती आजपर्यंत टिकून आहे आणि आपल्याला शेवटपर्यंत दिसून येते, हो की नाही? तर मग ह्या चिखलफेकीच्या दरीतनं, डिप्रेशनच्या दरीतनं बाहेर कसं पडायचं. आणि मी एक वकील म्हणून तुम्हाला एक गुपित सांगू. मला माझ्या गुरुवर्यांनी सांगितलेलं, हे जे संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, बाई ते वाच. ते वाचलंस तर तुझ्या प्रोफेशनमध्ये वाचशील कुठेतरी. तर त्या यानी मी माझा अभ्यास चालू करत होते आणि मी म्हटलं तसं लॉट्स ऑफ पोएट्री, लिटल बिट ऑफ प्रोज. त्यामुळे संविधान वाचतानाही तुमची फ्लॉवर चाइल्ड आपली त्याच्यातही पोएट्री शोधत राहिली, पण ती पोएट्री मला सापडली. पोएट्री ह्या रूपी सापडली की त्याच्यात आपल्या संविधानात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स किती एन्फोर्सिएबल आहेत, किती एन्फोर्सिएबल नाही आहेत, हा एक ॲकॅडमिक वाद जरी असला तरी त्या बाबतीत एक सुंदर एक वाक्य जे आहे ते अख्ख्या माझ्या कॉन्स्टिट्यूशनच्या अभ्यासात अगदी म्हणजे 4 चांद लावून गेलं. ते वाक्य म्हणजे काय? एव्हरी सिटिझन विल हॅव अ ड्युटी. Every citizen will have a duty to ensure that there is harmony in the society and there is fostering of common brotherhood. We are developing common brotherhood amongst our society. तर आपण जेव्हा वरिष्ठांकडे, राज्यकर्त्यांकडे बोटं दाखवत राहतो, तेव्हा आपण एकदा तरी हा प्रश्न विचारतो का स्वतःलाच, की ही जी नैतिक जबाबदारी होती आपल्यावरती, आपल्या संविधानाने आपल्यावर टाकलेली, ती आपण बाळगतो आहोत का? आपण हार्मनी मेंटेन करण्याबाबतीत किती प्रयत्नशील आहोत? आपण कॉमन ब्रदरहूडची भावना फॉस्टर करण्यासाठी किती प्रयत्नशील आहोत? हा प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारू तेव्हा मला वाटतं आपण दिल्ली गाठलीच. म्हणजे दिल्ली दूर है वगैरे हे सगळं खोटं आहे. जेव्हा आपण ह्या बिलीफनी एकत्रच संघटितपणे ह्या विचारांनी पुढे पाऊल टाकू की येस, या जगात हार्मनी असलं पाहिजे, असू देत की लेट अस अग्री टू डिसअग्री अबाउट फ्यू थिंग्स. आणि असं म्हणत असताना मी अजिबात म्हणत नाही आहे की मुळू कोणीतरी काहीतरी निर्णय घ्या आणि तुम्ही माना डोलवून सोडवा. पण ते तुम्ही निर्णय ऐकताना तुम्हीच मनाने जर खंबीर नसाल, आपला शिवराया तरी कसा होता, खंबीर अगदी मनानी. औरंगजेब आला, अफजल खान आला, तो मात्र खंबीर एवढूसा होता म्हणून सुद्धा घाबरवलं लोकांनी, तरी सुद्धा खंबीर आणि कोथळा काढून बाहेर निघाला, नुसता बोललाच नाही, हो की नाही? तर मग काय झालं? हार्मनी आणि कॉमन ब्रदरहूडची भावना त्या लोकांनीही बाळगली आणि अचानक आजच्या घडीला आपण कुठेतरी या भावनेपासून थोडेसे विरक्त, थोडेसे दूर, थोडेसे नुसतंच अपेक्षा करत स्वतःकडनं निरपेक्ष राहत. म्हणजे बघा, लोकांकडनं अपेक्षा करत आणि स्वतःकडनं अगदी निरपेक्ष राहत, असं अगदी ड्युएल भूमिका, द्वैताची भूमिका आपण स्वीकारलेली आहे. मग होणारच ना डिप्रेशन अर्थात, हो की नाही? तर मग मी एक थोडासा लीगल ट्रिव्हिया सांगते. आता वकील आहे, थोडंसं लीगल तर बोलणारच, हो की नाही? तर मग आपलं जे युनायटेड नेशन्स आहे, जी आपली गव्हर्निंग बॉडी आहे युनायटेड नेशन्स, त्या बाबतीत तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. 2008 साली फायनली मेंटल हेल्थ या विषयावरती त्यांनी कॉग्निझन्स घेतला आणि सांगितलं की ह्या बाबतीत प्रत्येक चार्टर देशांनी, प्रत्येक सिग्नेटरी देशांनी काहीतरी कायदा आणि सुव्यवस्थेसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे कमाल वाटते मला, जेव्हा मी कायद्याचा अभ्यासक म्हणून जेव्हा तुमच्यासमोर बसते आणि म्हणते की आज एखादं लग्न तुटतंय तर क्रुएल्टी झाली, एखाद्याने कोणाला तरी आपल्या केरळातल्या हत्तीला कोणी मारलं तर तीही क्रुएल्टीच झाली. तीही होत असताना ही करण्यामागची जी विकृती आहे ती आपण आयडेंटिफाय करण्यात फेलच जातोय.
हे आपल्याला असं वाटत असताना माझ्या कायद्याविषयक अभ्यासात एक कायदा सापडला आणि तोच आपल्या UN चार्टरमध्ये आपण जेव्हा सही केली आपल्या देशाने, आपण म्हणजे आपल्या देशाने सही केली, तेव्हा त्याच्यात आपण शपथ घेतली की मेंटल हेल्थ बाबतीतही आपण एक संलग्न कायदा काढू आणि त्या कायद्याचं नाव आहे मेंटल हेल्थ केअर ॲक्ट. तर त्या कायद्यामध्ये फॉर द फर्स्ट एव्हर टाईम आजपर्यंत IPC, मॅरेजेस ॲक्ट, स्पेशल मॅरेज ॲक्ट, हिंदू मॅरेज ॲक्ट, इतर सगळ्या ॲक्ट्समध्ये आपण क्रुएल्टी ही संकल्पना सतत ऐकत आलेलो आहोत. किंवा आपण एवढंच कशाला उठता बसता अरे हे किती क्रौर्य आहे हे अगदी सहज बोलून जातो. पण ह्या क्रौर्य करण्याच्या मागे, हे अमानवी क्रौर्य करण्याच्या मागे एखाद्या माणसाची भूमिका काय असू शकते, एखाद्याची मानसिकता काय असू शकते, हे चाचपडण्याची, हे समजून घेण्याच्या भावनेने केलेला हा ॲक्ट म्हणजे मेंटल हेल्थ केअर ॲक्ट ऑफ 2017. 2017 तो फ्लोर करण्यात आला आणि 2018 पासून तो आज आपल्याला अंमलातही आहे. आणि हा खरंच अगदी म्हणजे सुस्वागतीय बदल, वेलकम चेंज असं म्हणता येऊ शकेल असा हा बदल आहे, जेव्हा फॉर द फर्स्ट एव्हर टाईम आपल्याकडे मेंटल इलनेस ही संकल्पना आयडेंटिफाय करण्यात आली आणि डिफाईन करण्यात आली. कुठेतरी मेंटल इलनेसचे 4 प्रकार असतात, 4 स्टेजेस असतात, हे मी माझ्या अभ्यासात वाचलेलं. मी तुम्हाला म्हटलं तसं हा विषय तसा माझ्या आपुलकीचा, जिव्हाळ्याचाच आहे, त्यामुळे माझं थोडंसं वाचन ह्या बाबतीत चालू असतं. आज तुम्ही सगळे श्रोतेजण जे बसलेले आहात, मला ऐकत आहात, प्रोत्साहन देत आहात, तुमचं कदाचित माझ्यापेक्षा ह्या विषयावर अभ्यास जास्त असेल तर तुमचे विचार मला कमेंट बॉक्समध्ये सांगतच राहा. तोवर मी माझा संवाद गप्पिष्ठ स्वभावाने असल्यामुळे मी माझ्या गप्पा चालूच ठेवते. तर मेंटल इलनेस किंवा मेंटल हेल्थकेअरचे 4 स्टेजेस असू शकतात. जेव्हा एखादे माइल्ड सिम्पटम्स येतात, मग थोडेसे सिव्हिअर किंवा ग्रोईंग चेंजेस असतात, देर इज सम इन्क्रीज इन द इंटेन्सिटी ऑफ दोज चेंजेस. मग आहे बदल, म्हणजे ते चेंजेस जरा स्थिर होऊन जातात, तुमच्या कॅरेक्टरचा भाग होऊन जातात आणि ते इतके ॲग्रिवेट होतात 4थ्या स्टेजमध्ये की कदाचित कोणीतरी जीवितहानीही करून घेऊ शकतं. पण हे फार ड्राय झालं नाही का? हे म्हणजे ना, आता कोणाला सांगितलं की तुम्ही आत्ता मला 4 हे भाग सांगा, तर एका मिनिटात कोणाला सांगताही येणार नाहीत आणि त्यानेच उलट अजून स्ट्रेस वाढेल. म्हणून मला समजलेले माझ्या इंटरप्रिटेशनप्रमाणे हे 4 स्टेजेस उदाहरणासकट तुम्हाला सांगते. की पिंटो साहेब म्हणतायत की इट इज हाय टाईम मेंटल हेल्थ इज अंडरस्टूड, आणि मला अगदी तुमच्या ह्या विचाराचं स्वागत करावंसं वाटतं, कारण की आपण ह्या गप्पांमध्ये एकमेकांच्या विचाराशी संलग्न कसे झालेलो आहोत आणि ह्याचाच मला आनंद वाटतोय. ह्याच जॉयस राईडमध्ये मी मेंटल इलनेस बाबतीतले माझ्या समजुतीप्रमाणेचे 4 जे प्रकार आहेत ते तुम्हाला समजवते. म्हणजे बघा की माझ्यासारखी एखादी व्यक्ती असेल तर मला अगदी नेल पॉलिश लावून बसायला आवडतं. माझं हात मॅनिक्युअर्ड नसले ना तर मी थोडीशी रेस्टलेस होते. समजा उदाहरणार्थ आत्ता मी लावलेलं आहे त्यामुळे सगळं ठीक आहे, पण समजा उदाहरणार्थ मी अगदी 1-2 आठवडा नेल पॉलिश लावलंच नाही, किंवा अजून कोणाचा इतर काही छंद असेल, एखादा कोणाचा तरी नियम असेल की मी रोज एक पिक्चर बघणारच. वेळाचा अपव्यय किंवा नाही या चर्चेत आत्ता आपण न पडता आपण नुसतं समजून घेऊया की कोण स्वतःच्या मनाला कशी फुंकर घालतंय. आणि हे समजून घेताना आपण ह्या सटल सायन्सकडे लक्ष ठेवलं पाहिजे की अरे ही व्यक्ती जिला, म्हणजे मी स्वतःचंच उदाहरण देऊन सांगते की कोणीतरी मला माझ्या घरातले विचारतात, अगं बाई काय बिनसलं तुझं, हाताला नेल पॉलिश नाही. चेष्टाही करतात, मस्करीही करतात त्या प्रोसेसमध्ये, पण एन्श्युअर करतात की बाईकडे सगळं ठीक आहे ना.
हो की नाही. हा हा नुसता कोणीतरी मायेने विचारलेला प्रश्नसुद्धा किती महत्त्वाचा असतो. कधी कधी आपण ह्या बाबतीतच थोडीशी चिडचिड करतो आणि आपल्याकडे आणि समोरच्याकडे ही चिडचिड वाटून घेतो. इन्स्टेड जर समोरच्याचा आपल्याला किती इर्रेलेव्हंट जरी वाटणारा असा हा प्रश्न असला तरीसुद्धा आपण जर त्याचं स्वागतच केलं, अरे हो खरंच कोणीतरी मायेने विचारतंय, का ग का नाही लावलंस नेल पॉलिश तू 2 आठवडे, तुमच्याकडे तुमच्या सवयींकडे कोणीतरी निरखून बघतंय आणि त्या बाबतीत काळजी दर्शवतंय, या बाबतीत आपण खरंच किती भाग्यवान आहोत. आज आपण ज्या भारतीय संस्कृतीत एखाद्या जॉईंट फॅमिलीमध्ये मुलं आईवडिलांबरोबर राहण्याच्या संस्कृतीत राहत आहोत, ते किती खरं महत्त्वाचं आहे हे जाणवतं जेव्हा मी माझ्या 83 वर्षाच्या आजीकडे बघते. ती आता एजिंग बॅकवर्ड्स अशी मी एक व्याख्या दिलेली आहे तिच्या वागण्याला. एजिंग बॅकवर्ड्स म्हणजे काय, जशी ती 83 वर्षाची झाली आहे, 3 वर्षाच्या मुलीसारखे तिचे हट्ट झाले आहेत. कधी न लावलेल्या टिकल्या हव्या म्हणून हट्ट करते, कधी मला झगा हवा आणि परकर पोलका हवा म्हणून हट्ट करते. पण या हट्टाकडे आम्ही घुले परिवार अगदी कौतुकाने बालहट्ट म्हणून बघतो. म्हणून ही एजिंग बॅकवर्ड्सची प्रक्रिया तिलाही आणि आम्हालाही कधी कधी सुसह्य आणि बरेच वेळा आनंददायी ठरून जाते. तीही खुदकन हसते आणि आम्हीही खुदकन हसतो जेव्हा तिला जाणवतं की अरे आपणही काहीतरी फंबल केला हा, पण तो फंबल आम्हीही इग्नोर करतो आणि तीही इग्नोर करते. आणि असं हे घुले परिवारातला हास्यरस टिकून आहे, आनंदरस टिकून आहे. तर मग दुसरी स्टेज ही अशी की एखाद्या ठिकाणी जिथे तुम्हाला जायला आवश्यक आहे किंवा आवडतं, हां म्हणजे तुमच्या नोकरी व्यवसायात आत्ता लॉकडाऊनमुळे जाता येत नसेल, पण बऱ्याच जणांना वर्क फ्रॉम होमचा तर विषय आहेच की. म्हणजे आपण कितीही वैतागलो असलो तरी दुसऱ्या दिवशी सकाळी तयारी करून वर्क फ्रॉम होमसाठी आपण तयार असतो आणि झूम कॉलवरती जातो. बरं माझा एक प्रश्न थोडासा डायग्रेस होत तुम्हाला विचारते की किती जण त्यांच्या झूम मीटिंग्सना तयारी करून आवरून बसतात. बरं का, आपण सुपर मॉडेल्स नाही आहोत, आपण कोणी अभिनेते अभिनेत्री नाही आहोत, पण स्वतःच्याच हेल्थ केअरकडे आपण स्वतःहून लक्ष घेऊन म्हणतात ना, लुक गुड टू फील गुड, ह्या बाबतीत कोणी या लॉकडाऊनमध्ये प्रयत्न करत आहे का? मी ॲटलिस्ट आठवड्यातनं एकदा आणि हमखास आमची रोटरीची जेव्हा मीटिंग होत असते तेव्हा तर गेले 4 आठवडे असा प्रयत्न करते की किमान एकदा तरी जरा चांगली तयारी करून बसावं, जरा चांगले कपाटातले कपडे काढून बसावं, इस्त्री करावी आणि घालून बसावं की कसं जरा स्वतःलाच तेजस्वी वाटतं, स्वतःलाच प्रफुल्लित वाटतं. तर ह्या सगळ्या प्रसंगांमध्ये न जाता कुठेतरी अरे किती इरिटेटिंग आहे, कोणीतरी नको बाबा मला नाही जायचं आहे कुठच्या सेशनला, असं जेव्हा विड्रॉ व्हायला लागतं सोशल फंक्शन्समधनं. शेवटी मनुष्य हा माणूस जो आहे तो सोशल ॲनिमलच तर म्हटला जातो, हो की नाही? तर मग सोशलाइज करण्यापासून थोडासा विड्रॉ व्हायला लागतो. घरातल्यांनी मित्रपरिवारांनी लक्ष ठेवावं, कुठेतरी हा माणूस डिप्रेशनच्या दरीत अजून एक पाऊल टाकतोय. लक्ष ठेवा आणि विचारा, हक्काने घेऊन जा, कधीतरी गाडी त्याच्या घराखाली थांबवा आणि म्हणा चल तुला जरा फिरायला बाहेर घेऊन जातो. नका विचारू काय बिनसलंय, आपण फुंकर पडेल त्या जखमेवर, हो की नाही? थोडंसं आपल्या बाबतीत कोणीतरी काळजी करतंय ह्या भावनेनीच एखाद्या माणसाला किती आनंद मिळू शकतो हे आपल्याला जाणवतं. म्हणजे आत्ताचंच लेटेस्ट उदाहरण बघा, हां मी आवरत होते, जसं माझी पद्धत आहे, मी किती चांगली दिसते ह्यापेक्षा लुक गुड फील गुड या माझ्या मोटोप्रमाणे मी आवरत होते तेव्हा आई माझ्याकडे चिक्कू घेऊन आली. मी म्हटलं नको गा आई, मला आत्ता नाही खायचं आहे. तेव्हा मला काय म्हणते, अगं खा आत्ता म्हणजे तुला जरा बोलता येईल. तेव्हा तिची म्हणजे तिच्या मनात जी कळकळ होती की अरे आपल्या मुलीचं पोट भरलेलं असेल, कारण की आपली मुलगी हंग्री वुमन असते तेव्हा अँग्री वुमन होते हे तिला माहिती आहे. त्यामुळे ती चिक्कू माझ्याकडे घेऊन आली आणि म्हणाली की खा ग. त्यामुळे अशीच ही आपुलकी जेव्हा आपण एकमेकांमध्ये एक्सचेंज करत असतो
तेव्हा एखाद्या माणसाला आपण त्या दरीत एक पाऊल खाली टाकण्याच्या ऐवजी एक पायरी वर चढवून घेतो, अलगदपणे त्याला त्या दरीतनं वर ओढत असतो. आणि आपल्याला त्यातून पुढे कधीतरी असं होतं की दुर्दैवाने एखाद्या माणसाच्या ह्या ट्रेट्सकडे लक्ष जात नाही, कारण की हे सगळे खूप सटल ट्रेट्स आहेत. आणि आजकालच्या जगात धावपळीत आपण इतके व्यस्त होऊन गेलेलो आहोत की आपल्याला कधी कधी कळतही नाही की आसपास काय घडतंय. आणि हमखास असा ऐकायला मिळतं, अरे बापरे, हसत खेळत तर होती ही व्यक्ती आणि अचानक असं कसं काय झालं, हो की नाही. एखादा माणूस स्वतःला शेलमध्ये गुरफटून घेतो, वाटल्यास ज्याला आपण इंग्लिशमध्ये रट म्हणतो. रट म्हणजे काय की त्याच रुटीनमध्ये अडकून राहायला एखाद्या मशीनसारखं काम करतोय आणि आपला जो ह्युमनली टच आहे त्या गोष्टीला, एक मानवतेचा टच आहे, तो त्याच्यातनं मिसिंग होत जातो. दॅट इज अनदर साईन ऑफ यू आर फीलिंग मेंटली इल. आणि सगळ्यात एक्स्ट्रीम स्टेज म्हणजे आत्मघातक काहीतरी कृत्य, जेवण कायमचं सोडून देणं, इतर प्रकारचे कुठचे तरी आत्मघातक कृत्य करणं, ज्यांनी जीवितहानी किंवा एखाद्याला जीवितहानी म्हणजे एखाद्या अवयव गमावला जाऊ शकतो, किंवा मध्ये ते व्हेल बाबतीतलं पण काहीतरी एक खेळ सुरू झालेला बघा. हे सगळी लक्षणं आहेत की ज्यांनी आयोजला सुद्धा, तो सुद्धा ह्या बाबतीत म्हणजे काय म्हणतो की डिप्रेशनच्या पायऱ्या ओलांडलेल्याच माणूस, हो की नाही. तर मग अशा लोकांना आपण प्रोत्साहन न देता त्या पायऱ्या उलट वर चढवत तिथे त्या पीकवरती आणून ठेवायचं, जिकडे सगळे आनंदी आहेत, सगळे प्रफुल्लित आहेत. तर ह्या पायऱ्या खालीच आत असताना, म्हणजे आपण आत्ता ह्या पायऱ्यांचा अभ्यास करत असताना, अभ्यास म्हणजे वरवरचा न मी काही या बाबतीत एक्सपर्ट आहे, मी आपला प्रयत्न करते माझ्या सगळ्या तुमच्यासारख्या मित्रपरिवाराशी इंटरॅक्शन करताना, काही माझं मनोगत व्यक्त करताना. तर हा मेंटल हेल्थ केअरचा जो ॲक्ट आला 2017मध्ये, गोईंग बॅक टू माय लीगल रोल, तर ॲडव्होकेट असल्यामुळे गोईंग बॅक टू माय लीगल रोल, मेंटल हेल्थ केअरचा जो ॲक्ट आला, तर त्याच्यात आपल्याकडे जे अटेम्प्ट टू सुसाईड हा जो एक कायदा आहे IPCमध्ये, तो रिडंडंट होऊन गेला. ती कायद्याची प्रोव्हिजन अजूनही IPCमध्ये असली तरी तो रिडंडंट अशा रूपी झाला की एक अनदर वेलकम चेंज त्या ॲक्टमधनंच आला. तो म्हणजे की असं म्हटलं गेलं ही एक प्रिझम्पशन देऊया, एक लीगल प्रिझम्पशन देऊया, एखाद्या माणसाने जर अटेम्प्ट केलं सुसाईड करण्यासाठी तर ही इज गोईंग थ्रू सिव्हिअर मेंटल पेन. नाही आहे का हा वेलकम चेंज? आज आपल्या शासनाने ह्या गोष्टीचा विचार केला आणि सांगितलं की कोणीतरी असं कृत्य करत असेल, करू नयेच कोणी. हे सोल्युशनच नाही मुळी. कारण की हे अनुभव घेतल्याशिवाय दर्या पार कैसे करेंगे, आहे की नाही. तर डूब के जाना है म्हणतात ना, तसंच अगदी. तर काय झालं की ते म्हणाले की हा कायदा रिडंडंट होऊन जातोय. पण ह्या सगळ्या प्रक्रियेत आज मला असं वाटतं की सगळी जबाबदारी शासनाचीच आहे का, आपली नाही का. कारण की संविधानाने, तुमच्या आपल्या माझ्या सगळ्यांच्या संविधानाने असं सांगितलेलं आहे, एव्हरी सिटिझन, तुम्ही मी आपण सगळे, आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे की एक हार्मनी, एक ब्रदरहूड, एक कॉमन ब्रदरहूडची भावना आपण टिकवून ठेवू, एक आनंद प्रसारित करू, तेव्हाच तर आपला देश प्रगती करेल. आनंदी देश, आपण सगळ्यांनीच हा अनुभव घेतला असेल की एखादं काम जेव्हा आपण आनंदात करतो तेव्हा त्या गोष्टीचे जे रिटर्न्स मिळतात, त्या कामाचा जो इफेक्ट मिळतो आपल्याला, खरंच किती चांगला असतो. तर आपली नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि मी जे काही तोडगे वापरते माझी मेंटल हेल्थ स्थिर ठेवायला,
अर्थात मी आत्ता म्हटलं तसं अगदी भूकही अनावर झाली तरीसुद्धा मला असं होतं की ही हंग्री वुमन अँग्री वुमनमध्ये कन्वर्ट होते. पण ॲट द सेम टाईम हीच गोष्ट टॅप करणारे कितीतरी मायाळू लोक माझ्या आज आसपास आहेत आणि वेळोवेळी माझ्या खाण्याच्या वेळींबाबतीत मलाही आठवण करत राहतात. त्यामुळे माझ्या आसपासचं वातावरण माझ्या कर्मामुळे का होईना ह्या आसपासच्या लोकांमुळे स्थिर राहतं, आनंदी राहतं. तर माझ्या दृष्टीने 3 रामबाण उपाय काय असू शकतात बरं का. आणि हे रामबाण उपाय आपल्या सगळ्यांसाठी जरी असले तरी आपल्यापैकी कोणी जर खरंच कुठच्या तरी सिव्हिअर मेंटल हेल्थ केअरमधनं, मेंटल हेल्थ सिच्युएशनमधनं, मेंटल हेल्थ क्रायसिसमधनं जात असेल, जसं ताप आल्यावर आपण डॉक्टरकडे जायला चाचरत नाही, जसं कोथिंबीर घेतल्यावर अरे भैया वो थोडा पुदीना भी उसके साथ देना, वो थोड़ा सा कड़ी पत्ता भी उसके साथ दे देना, वो आले का तुकडा भी अंदर डाल देना, हे आपण किती निर्भीडपणे म्हणतो, तितक्याच निर्भीडपणे किंवा त्यापेक्षा जास्तच आपण आपल्या डॉक्टरला जाऊन जर सांगितलं, आसपासच्या लोकांना सांगितलं, मला ना जरा अस्वस्थ वाटतंय, छातीत नाही मनात अस्वस्थ वाटतंय, या गोष्टींनी मी स्थिरावले नाहीये, ही गोष्ट मला अस्वस्थ करून गेली आहे. आज अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी तर चिकार आहेत, पण आज आपल्याला म्हणजे मी खरंच आभार मानते या आपल्या सोशल नेटवर्किंगचे, या इंटरनेट प्लॅटफॉर्म्सचे, ज्यांच्यामुळे आज आपण एकमेकांशी टचमध्ये राहू शकतोय. तर हे असंच मदत मागायला चाचरू नका. मी तुम्हाला सांगते 10 पैकी 5 वेळा ही मदत अगदी तुर्तास मिळून जाते आणि आपल्याला कळतही नाही, कारण तो माणूस तिथेच तत्पर असतो. तर गोईंग ऑन टू माय 3 रामबाण तोडगे जे माझ्यासाठी लागू होतात, कदाचित तुम्हालाही लागू होतील. आपलं सगळ्यांचं आहे ना फेथ किंवा एक प्लेस ऑफ वर्शिप असते, हो की नाही. कोणी त्याला देव म्हणतं, कोणी कृष्ण म्हणतं, कोणी विष्णू म्हणतं, कोणी राम म्हणतं, कोणी अल्लाह म्हणतं, कोणी अकबर म्हणतं, कोणी जीजस म्हणतं, कोणी निसर्ग म्हणतं, कोणी त्यांच्या पेटमध्ये ते दैवत्व शोधतं, कोणी आपल्या कर्मात ते दैवत्व शोधतं. पण प्रत्येकाची निश्चल अशी श्रद्धा कुठच्या तरी विषयावर, कुठच्या तरी व्यक्तीवर, कुठच्या तरी संस्थेवर अशी असते. आणि जरी माझा असा दृढ निश्चय आहे, दृढ विश्वास आहे की रिलिजन जरी हा विषय अगदी माझा खाजगी, पर्सनल नाही प्रायव्हेट असला, तरीसुद्धा माझं फेथ कुठे लाय करतं हे माझ्या कृतीतनं दिसावं. आणि ते कृतीतनं कसं दिसावं, मी मेसेज स्प्रेड करण्याचा प्रयत्न करत आहे प्रेमाचा. आणि फार अगदी एक्साइट होऊ नका. प्रेम म्हणजे करा मोहब्बत, इश्क, प्यार वगैरे ते सगळं ठीक आहे, पर मैं अभी प्यार, प्रेम या संकल्पनेबाबतीत बोलत आहे. आणि माझ्या काही आप्तइष्टांबरोबर ही संकल्पना मी आधीही शेअर केलेली आहे, ती आज तुमच्या सगळ्यांशी या प्लॅटफॉर्मद्वारे शेअर करते. मध्ये आपल्या युनायटेड नेशन्सनी 1 वर्ड हा प्रकल्प काढलेला. 1 वर्ड हा प्रकल्प म्हणजे की असा एक शब्द, अशी एक भावना, ज्या भावनेनी, म्हणजे बघा सगळा खेळ भावनेचाच शेवटी. म्हणजे युनायटेड नेशन्स सारखी मोठी संस्थासुद्धा तुमच्या भावनेकडेच येऊन स्थिरावतीये, तुमच्या भावनेकडेच त्याच उंबरठ्यावर येऊन ठेपतीये आणि म्हणते आम्हाला तुमच्या भावनेचा असा एक शब्द सांगा जो शब्दानी तुम्हाला असं वाटतं अख्खं जग बदलून जाईल. तर माझा तो शब्द काय आहे माहिती आहे, त्यांचा तो प्रोजेक्ट काय होता माहिती आहे, हातावरती आपण लहानपणी पेनाने कशी जॉली करायचो, हो की नाही, तर मग ती जॉली करतो तशा पद्धतीने हातावरती तुमची भावना लिहून काढा. आणि माझी भावना आहे लव. तर काही गोष्टींचा विचार करताना मला असं जाणवलं, क्वेश्चन मे बी व्हॉट एव्हर, ऐका क्वेश्चन मे बी व्हॉट एव्हर, द आन्सर इज ऑलवेज लव. तर ते कसं, एखाद्याला तुम्ही प्रेमाने विचारलं काय रे कसा आहेस, शक्यता जास्त आहे की कोणीतरी खरंच त्याचं येऊन उत्तर देईल, कितीही ह्या उत्तराला खोटी उत्तरं मिळत असली तरी, हो की नाही. या प्रश्नाला जगात कित्येक वेळा खोटी उत्तरं मिळत असतानाही आज आपल्याला निश्चित खरं उत्तर मिळू शकेल जर तुम्ही ते प्रश्न प्रेमाने विचारलात.
बरं, आणि हे प्रेम लोकांपर्यंत पोचवायचं कसं? बरं, त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, त्यासाठी ही एक हॅक आहे, एक DIY प्रोसेस आहे. म्हणजे बघा आधी प्रॅक्टिस कशी करायची? आरशासमोर उभे राहा, सरळ उभे राहा आणि असं नुसतं असं करा. काय केलं मी? स्माईल. असं म्हटलं जातं की स्माईल इज द ओनली कर्व इन द वर्ल्ड दॅट सेट्स थिंग्स स्ट्रेट. आहे की नाही विलक्षण? स्माईल इज द ओनली कर्व इन द वर्ल्ड दॅट सेट्स थिंग्स स्ट्रेट. म्हणजे आपल्या मनातले, आपल्या आसपासचे जे काही कल्लोळ आहेत ते स्थिरावतं, ते मार्गी लावतं आणि ते सरळ मार्गे सोडवतं. एका स्माईलमध्ये इतकी ताकद आहे. तर तुमचा तो प्रेमाचा संदेश एखाद्या स्माईलनी समोरच्यापर्यंत कन्व्हे होऊ शकतो. आणि सुरू करूया ना अशीच एक प्रेमाची बँक, एक स्माईल बँक, ज्या बँकेला तिजोरी म्हणजेच हे अख्खं जग असेल. अख्खं जग हे अशा पद्धतीने की बघा ती स्माईल जेव्हा आपण जगासमोर ठेवतो तेव्हा ती वाढते. कारण समोरचाही माणूस बहुतांश वेळा आपल्याकडे बघून परत हसतोच हसतो. मी आत्ता तुमच्याकडे जेव्हा हसून बघतीये, आत्ता तुमचे कमेंट्स जरी मला दिसत असले तरी तुमच्या कमेंट्समधनं मला तुमचं हसू दिसतंय, हो की नाही? तर मी जेव्हा तुमच्याकडे हसून बघतीये, बघा एका क्षणात इंटरेस्टच मिळून गेला मला दुपटीनी, 100% इंटरेस्ट. इतकं व्याज जगातली कुठची तरी बँक देते का तुम्हाला? माझं हसू मी तुमच्यात इन्व्हेस्ट केलं आणि तुम्ही माझ्याकडे खुदकन हसून आज मला इतके व्ह्युअर्स आहेत, प्रत्येकजण इतके लोक माझ्याकडे हसून बघतायत. कित्येको गुणित, म्हणजे आपण म्हणतो ना मल्टीफोल्ड इन्क्रीज झाला या गोष्टीचा. तर आपण आपली सद्भावना एका स्माईलच्या कन्व्हेअर बेल्टवरती ठेवून लोकांपर्यंत पोचवू शकतो. तसंच असताना एखाद्या माणसाला आपण, हे तर खूप कॉमन आहे म्हणजे ह्या बायकांवरती तर खूप वेळा आरोप आहे की एकमेकींचा पाय ओढतात, हो की नाही? म्हणजे बायकांना तर एकमेकींचं चांगलं झालेलंच नाही आवडत वगैरे वगैरे. हे आत्ता काय मी फेमिनिस्ट ह्या विषयात तर शिरत नाही आहे, पण माझं म्हणणं आहे की एखाद्या बाईची साडी तुम्हाला आवडली तर ती साडी कशी चांगली आहे त्याच्यावर अरे डाग पडला तर मला आनंद होईल, ह्यापेक्षा तिला पटकन जाऊन सांगितलं अगं काय सुंदर साडी आहे, छान दिसतेस, काय ड्रेस घातलायस, सुंदर दिसतेस. तसंच पुरुषांनाही तितकंच लागू आहे. पुरुषांनाही तितकंच नटायला सजायला आवडतं. हे मी सिक्रेट तुम्हाला आज उलगडते. मी कित्येक वेळा बघितलेलं आहे, आपण शॉपिंग मॉलमध्ये जातो तेव्हा पुरुषही तितकाच वेळ अशा मोठमोठ्याल्या शॉपिंग बॅग्स भरत असतात. मोठमोठ्याल्या आरशांसमोर तिथे असे ते 3-4 आरशे लागलेले असतात ना, या अँगलनी त्या अँगलनी सगळ्या प्रोफाईल्समधनं स्वतःकडे बघत असतात, मी खरंच कसा दिसतोय. तशीच कॉम्प्लिमेंट त्यांच्या एखाद्या भावानी, एखाद्या मित्रांनी आणि मैत्रिणींनी तर दिली तर म्हणजे काय 3-4 दिवस चांगले गेले, हो की नाही? तर मग कॉम्प्लिमेंट द्या आणि ती कॉम्प्लिमेंट देताना खरंच मनापासून जर दिली, एखाद्या स्माईल सकट दिली, तर बघा तुमचा आणि त्या समोरच्या माणसाचा दिवस कसा चांगला जातो. आणि अजून एक गुपित सांगू माझ्या या हॅकबद्दल, फुकट आहे हो. म्हणजे वाया जरी गेली एखादी स्माईल, एखादा खतरूड माणूस जरी समोर आला, नाही हसून बघितलं, शिष्ट निघाला, अगदीच मान वळवून घेतली तरी काय फरक पडतोय? मी हसलो, माझी स्माईल फुकटच होती. समोरचा माणूस पुन्हा दुसरा आला त्याच्यासमोरही हसून बघेन, हो की नाही? तर तो खतरूड माणूस तो त्याच्या कर्मानी हळूहळू, कदाचित आपण त्याला खतरूड म्हणत असताना असं तर होत नाहीये ना, तो एखादी आपण 4 ज्या स्टेजेस डिप्रेशन बाबतीत बोललो, एखाद्या पायरीवर असेल. विचार करण्याची गोष्ट आहे. एखाद्याला खतरूड, शिष्ट अशी विशेषणं लावण्याच्या ऐवजी आपण जर खरंच या गोष्टीचा विचार केला, जाऊ दे असेल या माणसाची काहीतरी अडचण, मी माझं हसू मात्र ह्या माणसामुळे ढळू देणार नाही. कदाचित माझं निरंतर हसू बघून आज ना उद्या हा माणूसही माझ्याकडे बघून हसेल. या भावनेनी हे फुकट हसू, ही फुकट बँक, जिथे म्हणजे अगदी काही बँका येतात ना 1 रुपया इन्व्हेस्टमेंट, तसं मी तुमच्यासमोर ही स्माईल बँक घेऊन आली आहे, जी आहे 0 रुपीज इन्व्हेस्टमेंट आणि 100% स्माईल इन्व्हेस्टमेंट. तुम्ही हसून बघितल्यावर 99% लोक तुमच्याकडे हसून बघणारच.
आणि मग ह्या हसण्या आणि हसवण्याच्या प्रोसेसमध्ये जो प्रेमाचा वर्षाव आपल्यावर होतो तोही फुकट, जसं निसर्ग आपल्यावर फुकट वर्षाव करतो आणि आपल्याला पाणी हे जीवनसत्व देतो. याच प्रक्रियेत मी येते तुमच्याकडे माझ्या दुसऱ्या हॅककडे. माझं काही नाही आहे याच्यात. बघा, मी म्हणजे नुसतं संकलित करून देते तुमच्यासमोर, संकलित करून माझा काहीसा विचार तुमच्यासमोर ठेवते. मी पहिले तुम्हाला वाक्य सांगते, बघा हा किती पॉवरफुल आहे. आणि मग त्याहून पॉवरफुल असेल मेसेज ज्या माणसानी तो डिलिव्हर केलाय तो. झालं काय तर असं म्हणण्यात येतं की बेस्ट थिंग्स इन द वर्ल्ड आर फॉर फ्री, बट द सेकंड बेस्ट थिंग्स आर द मोस्ट एक्सपेन्सिव्ह. कळलं का? म्हणजे जगातल्या सगळ्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत, सर्वोत्तम गोष्टी ज्या आहेत, सर्वोत्तमाच्याही परीकाष्ठा पलीकडे जी गोष्ट आहे ती फुकट आहे, जसं काही आपलं हसू. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काहीतरी विकतचं हवं असेल, जे उत्तमाच्या थोडंसं खालचं, गुड बेटर बेस्टच्या डिग्रीतलं जे बेटर आहे पण बेस्ट नाही आहे, असं काहीसं ते आहे प्रचंड एक्सपेन्सिव्ह. हो की नाही? विचार करा. आणि या विचार प्रवाहात मी तुमच्यासमोर प्रस्तुत करते हे वाक्य आहे कोणाचं, कारण कोणाचे तरी क्रेडिट्स घेऊन आपण आपल्या अकलेचे घोडे कशाला दौडवा, कारण मला माहिती आहेत ना माझे लिमिटेशन्स. हो की नाही? तर ही गोष्ट सांगितलेली आपल्याला माहिती असणाऱ्या वन ऑफ द बिगेस्ट लक्झरी ब्रँडच्या ओनरनी, प्रमोटरनी, कोको शिनेलनी. कोको शिनेल हा एक खूप मोठा लक्झरी बॅग्सचा, म्हणजे लाखो कोटी रुपयांची एक एक बॅग विकणारी जी कंपनी आहे, त्या कंपनीची प्रमोटर बघा काय म्हणते, बेस्ट थिंग्स इन द वर्ल्ड आर फॉर फ्री. म्हणजे एकतर मला कौतुकच करावंसं वाटतं जेव्हा ही व्यक्ती येऊन म्हणते की बेस्ट थिंग, म्हणजे जेव्हा स्वतःची पर्स त्या हजारो करोडो रुपयांना विकतायत तेव्हा अर्थातच त्यांची गोष्ट बेस्ट नाही आहे हे अगदी प्रांजळपणे सगळ्यांसमोर येऊन मंजूर करतायत आणि समोर येऊन सांगतायत बेस्ट थिंग्स इन द वर्ल्ड आर फॉर फ्री. नाही का जब वी मेटमध्ये करीना कपूर येऊन म्हणालेली, पाणी का काम तो सिर्फ पाणी ही करता है. तसंच अहो पाणी फुकटच आहे ना. पेप्सी, कोला, सोडा याच्यासाठीच तर आपण पैसे खर्च करतो आणि तेही जास्त. आणि त्यातून तुम्ही म्हणालात बिस्लेरी महाग आहे, तर बघा मिनरल वॉटर आहे ते, जे जिवंत झऱ्याचं पाणी आहे. जा की निसर्गात राहिला. आणि तोच माझा मेसेज आहे. का आपण असे नुसते ब्रँडच्या मागे धावत सुटलेलो आहोत आणि त्या धावपळीत स्वतःला, आसपासच्या लोकांना ह्या धावपळीत मला वेळ नाही आहे, मी फार बिझी आहे हे सांगून स्वतःला आणि समोरच्याला हिरमोड करत आहोत. त्याऐवजी बेस्ट थिंग्स इन द वर्ल्ड आर फॉर फ्री म्हणजे हा निसर्ग, असं काहीतरी काम जर आपण करायला लागलो, सस्टेनेबल जे असेल, जे टिकाऊ असेल, जे आनंददायी असेल आणि जो आनंद कायम टिकून असेल. बघा हा, म्हणजे कितीही महागातली पर्स घेतली, श्रीमंतातल्या श्रीमंत माणसांनी कितीही मोठी गाडी घेतली, ती गाडी 10 वर्षांनी खराब तर होणारच ना. पण ही देवानी जे दिलेलं आरोग्य आहे ते फुकट आहे. त्या 2 पावलांनी आज तुम्ही चंद्रावरही पोचू शकता. लोक पोचलेत नाही का? तसंच पाणी, जिवंत झऱ्याचं पाणी, आज हे निसर्गरूपी जे वादळ आपल्याकडे आलं, निसर्गानेच जे आपल्याकडे पाठवलं, ते का? कारण आपण निसर्ग काय आहे ह्याच्याकडे पाठ करून बंद खोल्यांमध्ये एखाद्या लॅपटॉपच्या मागे अडकून बसलो. आज लॉकडाऊनमुळे वेळ आली तेव्हा आपल्याला खरंच जाणवलं की एकमेकांना भेटून खरंच किती महत्त्वाचं असतं, एकमेकांना भेटून खरंच किती आनंददायी असतं. आम्ही रोटेरियन्स यांना काय म्हणतो माहिती आहे का? फेलोशिप. फेलोशिप म्हणजे काय? एकमेकांशी मैत्रीभाव एक्सचेंज करणं. आपलं संविधान याला काय म्हणतं? हार्मनी. म्हणा काहीही हो, पण आज कॉलेजमध्ये असताना जे आपण टपरीवर उभं राहून, कोणाला सांगू नका मीही टपरीवर उभं राहून चहा प्यायले, घरात कळलं तर सगळे ओरडतील, असं टपरीवर वगैरे उभं राहून, पण त्याची मजा काही वेगळीच होती हो.
आज काय कधीतरी 4-6 महिन्यांनी एखाद्या मित्राशी मैत्रिणीशी फोनवरती बोललो न बोललो, कितीतरी वेळा असं होतं की एकमेकांच्या वेळांशी आपण नुसती जुळवाजुळव करत असतो, कोऑर्डिनेट करत असतो, बोलायला तो वेळच काही मिळत नाही आपल्याला. पण बेस्ट थिंग्स इन द वर्ल्ड आर फॉर फ्री. जेव्हा आपण खरंच एकमेकांना जाऊन भेटू शकू, जेव्हा खरंच आपण एकमेकांच्या अस्तित्वाचे, एकमेकांच्या प्रेझेन्सला ॲप्रिशिएट करू शकू, एकमेकांना जो आपल्याला हा दुर्लभ असा जगाला निसर्ग मिळालेला आहे त्याचं कौतुक, निसर्गाचं कौतुक आपण बघू शकू, तेव्हा आपल्या आयुष्यात खरंच किती बदल पडेल, खरंच किती फरक पडेल याचा विचार करा. नाही का हो वाटत एखाद्या हिरव्यागार ठिकाणी गेल्यावर प्रसन्न, असं वाटतं आयुष्यच वाढलं. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण कुठेतरी कुठला तरी फॉरेनचा विजा काढण्याच्या मागे पळत असतो, त्याच्यासाठी एज्युकेशनल लोन घेत असतो. हां, मिसअंडरस्टँड करून घेऊ नका. अपॉर्च्युनिटी आली असेल तर दौडू नका. संधी एखादाच आपलं दार ठोठावते, ती ग्रॅब करा, विसरू नका. पण ते ग्रॅब करण्याच्या मागे, त्याच्या मागे असं जगाशी अगदी विसंगत होऊन नका ना पळत सुटू. आपल्या आसपास जे आहे, आपल्या आसपास निसर्गदत्त जे काही आहे, कधी खिडकीत उभं राहून तुम्ही चहा घेतलायत? नाही का प्रसन्न वाटत तुमच्या हॉलमध्ये बसून चहा घेण्यापेक्षा? कधी तुमच्या अंगणात, चला आजकालच्या जगात आपल्या सिटीजमध्ये तर काय म्हणजे बाग-बीग तर म्हणजे अगदी दुर्लभच झाली आहे, त्याच्यासाठी तर खास अगदी पिकनिक काढावी लागते आपल्याला. पण तुमच्या अगदी खिडकीत असलेल्या तुळशी रोपाकडे कधीतरी एक 5 मिनिटं बसून बघितलेत? खरंच किती ऑक्सिजनचा प्रवाह आल्यासारखा वाटतो. कदाचित असंही वाटतं की आपण ह्या सगळ्या बाबतीत भ्रम करतोय, पण निश्चितच स्क्रीनकडे बघून डोळे खराब करून घेण्यापेक्षा त्या हिरव्यागार रंगाला आपल्या डोळ्यात जेव्हा आपण ॲब्झॉर्ब करून घेतो, तेव्हा जो आपल्याला वाटणारा प्रसन्न भावना जी असते ती काही औरच, हो की नाही? तर असे काही आपण, मला असं वाटतं की मी आपल्या युवा पिढीला म्हणजे वयानी, कर्मानी आणि मनानी सगळेच जे तरुण आहेत, म्हणजे मला वाटतं आज आपल्याकडे जे व्ह्युअर्स बघतायत ते सगळेच, आपल्याकडे वृद्ध असं कोणी नाही, कारण की आमच्या घरात एक 83 वर्षाची तरुणी राहतीये जिचे निरनिराळे हट्ट ती आणि आम्ही एकमेकांचे पुरवतोय. तर आपण सगळेजण जेव्हा ह्या गोष्टीचा विचार करू की बेस्ट थिंग्स इन द वर्ल्ड आर फॉर फ्री, आणि त्या फ्री गोष्टी मुफ्त 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 या बॅनरखाली ग्रॅब करायला जाऊ, आणि ती ग्रॅब करून हे जे आपण विसंगतपणे पळत सुटलेलो आहोत ते पळणं थांबवून 1 मिनटं स्थिरावून खरंच विचार करू हे पळणं. आणि तुमच्या इकॉनॉमिक्सच्या भाषेत याच्यावरती खरंच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती आहे, म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे माझं हसू ह्याच्यात किती वाया जात आहे, किती वेळा या हसण्याच्या संधीपासनं मी मुकत आहे, किती वेळा. कारण आपण म्हणतो ना, आयुष्य हे क्षणिक असतं, कधी संपेल माहिती नाही. का घालवायची ही संधी हसण्याची एवढ्याल्या स्ट्रेस खाली? संधी सोडू नका, पण संधी हसण्याचीही दौडू नका, ती सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि ते सांगत असताना मी माझा शेवटचा आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इफेक्टिव्ह मला वाटणारा हॅक तुम्हाला सांगते. तसा तर खूप जुना आहे, खूप प्राचीन आहे. आपल्याकडे तसं तर आहेच की संस्कृती की 7 वाजता दिवा लावायची, 7 वाजता प्रेयर करायची, कोणाकडे आजान म्हणण्याची संस्कृती आहे. तर ह्याच प्रक्रियेत माझ्याकडे ह्याच्यातनंच मी डेव्हलप केलेली एक हॅक म्हणजे जरा काहीतरी कूल नाव हवं ना. कूल असल्याशिवाय आजकाल ट्रेंड होत नाही, कारण की आज फिटनेस चॅलेंज आल्याशिवाय आपण फिटनेसचा विचार करत नाही. तेव्हा जेव्हा कोणीतरी सेलिब्रिटी येऊन एखादा चॅलेंज आणून देतो, कोणीतरी कूल हॅक आणून देतो, तेव्हाच तर ती आपण अवलंबतो. भले का होईना त्या सगळ्या पद्धती जुन्याच होत्या आपल्या. असो, त्या बाबतीत काही तक्रार नाही. जोपर्यंत चांगल्या गोष्टी आपण अंमलात आणतोय, चांगलंच आहे, वेलकमच आहे. तर शेवटची आणि मला सगळ्यात आवडणारी हॅक ती म्हणजे काय, माझं बुक ऑफ ग्रॅटिट्यूड. माझ्या उषाशी एक डायरी असते. रोज नाही पण जेव्हा जेव्हा मला असं वाटेल की आजचा दिवस उत्तम गेला,
आजच्या दिवसात एखादी गोष्ट तरी उत्तम झाली. म्हणजे बघा कितीतरी वेळा असं वाटतं की नॉट एव्हरी डे इज गुड. बघा नॉट एव्हरी डे इज गुड बट देर इज समथिंग गुड इन दॅट डे. या बाबतीत जर आपण विचार केला तर बुक ऑफ ग्रॅटिट्यूडमध्ये खरं तर मी रोजच लिहिलं पाहिजे. थोडासा आळसच म्हणा, पण मी ह्या बुक ऑफ ग्रॅटिट्यूडमध्ये मला जे भावतं, मला जे पटतं, मला जे आनंद देऊन जातं त्या बाबतीत नोंद करते आणि माझ्या भगवंताला, माझ्या श्रद्धास्थानाला थँक्यू म्हणते. माझं श्रद्धास्थान हे माझ्यासाठी प्रायव्हेट आहे. तुमचंही श्रद्धास्थान तुमच्यासाठी प्रायव्हेट असेलच. तिथे जा, तिकडे विनम्र व्हा, त्या बाबतीत नोंद करा. जर तुम्ही पेपरलेसचा इनिशिएटिव्ह घेत असाल तर त्या निसर्गाकडे जाऊन म्हणा की अरे थँक्यू, मला तू आज ऑक्सिजन पुरवलास. किती महत्त्वाची गोष्ट आहे. आज तो ऑक्सिजन येतोय म्हणजे अख्ख्या दिवसभरात कितीही गोष्टी वाईट घडत असल्या तरी आज ऑक्सिजन रूपी आपल्याला जी संजीवनी मिळत आहे त्यामुळेच तर सगळं दृश्य चालू आहे, नाही का? शुडंट वी बी ग्रेटफुल फॉर दॅट ॲटलिस्ट? या बाबतीत विचार करा. तर आहे माझं हे असं बुक ऑफ ग्रॅटिट्यूड. तुम्ही जर ही गोष्ट, ह्याच्यातली कुठचीही गोष्ट अंमलात आणली तर इथे इन बसच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन या कमेंट बॉक्समध्ये येऊन टाका. मला फार आनंद वाटेल, इन बसलाही फार आनंद वाटेल. तर या बुक ऑफ ग्रॅटिट्यूडमध्ये मी जाऊन काय करते, माझा जरा पोरखेळच असतो. काही हरकत नाही, कारण हा संवाद माझा आणि माझ्या भगवंताच्या मधला आहे. कोणी कशाला काही जज करा, जोपर्यंत माझा भगवंत मला जज करत नाही आहे त्याच्यासाठी मी लेकरूच ना शेवटी. त्यामुळे त्याच्यात मी जाऊन लिहिते मला ज्या गोष्टींनी आनंद वाटला. बघा छोटीशी गोष्ट असते, ताटात वाढलेलं बाकी सगळं भाजी बिजी पण ठीकठाक होती, पण लोणचं मात्र रुचकर होतं. ह्या बाबतीतही आपण ग्रेटफुल होऊच शकतो की अगदी ऑक्सिजन वगैरे इतकं फिलॉसॉफिकल व्हायची वेळ नाही आली तर, हो की नाही? तर मग त्या रुचकर लोणच्यानी जेव्हा आपल्या चवीतनं, आपल्या जेवणातनं आनंद पसरतो, आपल्याला जेवायला आनंद पसरतो, नवीन काम करायला अजून चेतना मिळते, तर त्या अन्नदातेचंही आपण आभार मानू शकतो या प्रोसेसमधनं. आणि आपल्या ईश्वराकडे, आपल्या भगवंताकडे, आपल्या अल्लाकडे, आपल्या ख्राइस्टकडे अशी प्रार्थना करू शकतो की अरे असाच आनंद कायम मिळत राहू दे. आणि या आनंद प्रवाहात मी कुठेतरी लोकांना आनंद देण्यासाठीही सहभागी होऊ दे, म्हणजे माझ्या स्माईल बँकेतली इन्व्हेस्टमेंट वाढू दे. आहे की नाही ही इन्व्हेस्टमेंटची सुंदर हॅक? तर याच्यात ही गोष्ट इथेच थांबत नाही. मला आलेली माझ्या भगवंताकडची प्रचिती मी तुमच्याशी आज शेअर करते. काय होतं की जेव्हा मी माझ्या बुक ऑफ ग्रॅटिट्यूडमध्ये मला आनंददायी एखादी गोष्ट लिहून काढते तेव्हा कुठेतरी एखादी खुपलेली गोष्ट मनात येते आणि मी म्हणते जाऊ दे, ही बुक ऑफ ग्रॅटिट्यूड आहे, तेवढंच लिहूया. पण त्याच्यात निशब्द अशी कुठेतरी तक्रार असते, हो की नाही? त्या निशब्द तक्रारी बाबतीत माझा भगवंत आज येऊन नोंद घेतो आणि सांगतो कसं त्याच्या क्रियेतनं पुढे येत्या काही आठवड्यात, 2 आठवड्यात, एखाद्या महिन्याभरात, कधीतरी वर्षभरात तक्रार किती मोठी आहे त्याच्यावरती डिपेंडंट आहे आफ्टर ऑल. तर भगवंत एखादी प्रचिती देऊन जातो. प्रचिती कशी देतो? माझा भगवंत तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या रूपाने कधीतरी समोर येतो आणि म्हणतो की अरे कशी आहेस तू, आणि एखादी स्माईल देऊन जातो आणि मला खळखळून हसवतो, हो की नाही? तुम्हालाही असं कोणीतरी पटकन असं जरा कावरे भावरे झालेले असाल, मनाने अस्थिर झालेले असाल, तेव्हा कोणीतरी येऊन पटकन हसवून जातो, तर तोच तुमचा भगवंताचा अवतार येऊन तुमच्यासमोर उभा ठाकलेला आहे. हा नक्की विश्वास बाळगा. मी म्हणते कधीतरी निसर्गातनं एखादा मंद शीतलगार वारा येतो आणि ह्या यौवन रूपी वाऱ्यालाच प्रफुल्लित करून जातो, या यौवन रूपीच वाऱ्याला चेतना नेऊन जातो. तर अशी ही चेतना जेव्हा आपण बेस्ट थिंग्स इन द वर्ल्ड आर फ्री ह्या भावनेनी निसर्गाच्या अधिक समीप जात, आपली प्रगती तशीच करत राहत, निसर्गाशी अधिक एकरूप होत,
जेव्हा आपल्या बुक ऑफ ग्रॅटिट्यूडमध्ये आपली स्माईल नोंदवत जातो, म्हणजे माझे हे 3 हॅक्स लक्षात आले का? प्रेमभावना म्हणजे त्याचं कॅरियर काय? स्माईल. नाही तर प्रेम व्यक्त तरी कसं करायचं ना? मनात आहे, पण ते व्यक्त झाल्याशिवाय समोरच्या व्यक्तीला कळणार तरी कसं? समोरच्या व्यक्तीला कळलं तरच तुमची इन्व्हेस्टमेंट वाढेल ना. तुमचं शेअर मार्केटही असंच काहीसं चालतं नाही का? किती घेतले, किती टाकले वगैरे मला काय त्याच्यातलं फारसं कळत नाही, पण मला आपल्या स्माईल बँकेचं मेकॅनिझम थोडंफार कळायला लागलेलं आहे. ते हे असं की तुम्ही स्माईल वाटा. ती फुकटच आहे त्यामुळे, आणि ती उत्तम आहे. बघा, म्हणजे कोणीही विश्वविजेती सुंदरी जरी असली तरी तिला कधी तुम्ही तो असा गोल्डन सॅश गळ्यात अडकवताना रडताना बघितलंयत का हो? कायम हसून अशी ती उभी असते. काही जणी तर अगदी अशा वगैरे हातवारे करतात आणि आपल्याला तेव्हाच त्यांच्या सौंदर्याची प्रचिती देऊन जातात. आणि आपल्या आयुष्यात असे काही सुंदर क्षण आले, या बाबतीत आपण आपल्या बुक ऑफ ग्रॅटिट्यूडमध्ये, किंवा बुक नाही तर कुठच्या ना कुठच्या तरी रूपाने हे ग्रॅटिट्यूड जर आपण जगाला, निसर्गाला, आपल्या भगवंताला, आपल्या ईश्वराला, आपल्या श्रद्धास्थानाला कम्युनिकेट केलं, तर बघा, कदाचित आपण ह्या डिप्रेशनच्या दरीतल्या पायऱ्या न उतरता त्या डोंगराच्या शिखरावरती जाऊन म्हणू, येस, आय एम द विनर टुडे. काय जिंकणार का आपण ही सगळी शर्यत एकत्र? मला वाटतं आपण सगळेच जिंकू. आणि ह्याच्याही व्यतिरिक्त, माझ्या या 3 हॅक्सच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही आयडियाज असतील ज्यांनी आपण सगळेजण आनंदित राहू, सगळेजण चैतन्यात राहू, सगळेजण खुश राहू, तर ते नक्की सांगा. आणि ते करतानाच विसरू नका, आपल्या संविधानात हे तुमचं, आमचं, आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण हार्मनी आणि फीलिंग ऑफ कॉमन ब्रदरहूड फॉस्टर करू. विथ दॅट नोट मी तुमचे विनम्र आभार मानते, सगळ्यांना मनपूर्वक थँक्यू म्हणते. तुमच्याशी आज गप्पा मारण्याची संधी दिलीत. आणि हां, ह्या बाबतीतही आज माझ्या बुक ऑफ ग्रॅटिट्यूडमध्ये नक्कीच नोंद जाणार आहे. तर मग ह्याच्यातली तुम्ही कोणती भावना आवडली, नाही आवडली, जे काही असेल आमच्याशी कम्युनिकेट करा, कारण कम्युनिकेशन इज द की टू युअर इमोशनल हेल्थ, हे विसरू नका. आणि बेस्ट थिंग्स इन द वर्ल्ड आर फॉर फ्री. अरे ये तो राइमिंग हो गया. विथ दैट थॉट, लॉट्स ऑफ पोएट्री, लिटिल बिट ऑफ प्रोज, युअर फ्लॉवर चाइल्ड इज साइनिंग ऑफ. डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू यिनबज. आणि आय होप तुम्हाला ही सगळं संभाषण आवडलेलं असेल. मी माझ्याकडनं प्रयत्न केला, तुम्ही तुमच्याकडनं अजून 2 स्माईल वाटा. बघा, कदाचित हा कोरोनासारखाही भयावह हेल्थ क्रायसिस आपल्या हसूला बघून पळून जाईल. चला, थँक्यू, टेक केअर, नमस्कार, आनंदी रहा, खुश रहा, घरात रहा आणि सेफ रहा.